पहिल्यांदाच मोमोज बनवले आणि शेवटी काय झालं ते बघाच. आज मी मस्त मोमोज आणि त्यासोबत तिखट चटणी बनवणार होते. सर्वात आधी एका पातेल्यात 2 टोमॅटो, लाल मिरची, लसूण उकळायला ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे मोमोज साठी पीठ मळून घेतलं. मैदा, मीठ आणि थोडंसं तेल टाकून मस्त सॉफ्ट पीठ तयार केलं. त्यानंतर गाजर कापायला घेतलं आणि खरं सांगते हा चॉपर आल्यापासून काम खूप जास्त सोपं झालंय. गाजर, कोबी, शिमला मिरची आणि थोडासा कांदा सगळं पटकन चॉप करून घेतलं. आता या भाज्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलं जेणेकरून त्याला पाणी सुटेल. तोपर्यंत टोमॅटो, मिरची आणि लसूण हे छान शिजले होते. टोमॅटोची साल काढून सगळं मिक्सरमध्ये टाकलं. त्यात मीठ, लाल तिखट आणि थोडेसे जिरे सुद्धा टाकले आणि तयार झाली आपली एकदम झणझणीत मोमोजची चटणी. आता भाज्यांना जे पाणी सुटलं होतं ते नीट पिळून काढलं, कारण मोमोज मध्ये जास्त पाणी राहिलं तर ते फुटू शकतात. त्यात थोडीशी लाल मिरची टाकून फिलिंग तयार केलं. मग छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात हे फिलिंग भरलं आणि मोमोजचा शेप द्यायला सुरुवात केली. असेच एक एक करून सगळे मोमोज मी बनवून घेतले आणि त्यानंतर मस्त चाळणीला तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये हे सगळे मोमोज एक एक करून ठेवले. कढाईमध्ये पाणी ठेवलं आणि त्यामध्ये ही चाळण ठेवून मस्त सगळे मोमोज जे आहेत ते स्टीम करून घेतले. आता मी पहिल्यांदाच मोमोज बनवत होते त्यामुळे शेप काही परफेक्ट झाले नाहीत, पण एक गोष्ट मात्र नक्की, दिसायला जरी परफेक्ट नसले तरी टेस्ट मात्र एकदम भन्नाट झाली होती. तुम्ही घरी कधी मोमोज बनवले आहेत का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशी रेसिपी नक्की ट्राय करा.